नमस्कार. इंग्लिश विथ मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण साध्या वाक्याचे भाग शिकणार आहोत. पार्ट्स ऑफ अ सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स ही आहे, आय एट ए मँगो. मी एक आंबा खाल्ला. ह्या वाक्याच्या रचनेमध्ये 4 भाग आहेत: सब्जेक्ट, वर्ब, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट इज पर्सन ऑर थिंग दॅट इज डुईंग ॲक्शन ऑर बीइंग टॉक्ड अबाउट. जो कोणी क्रिया करत आहे किंवा ज्याच्याबद्दल बोललं जात आहे तो सब्जेक्टचा रोल करतो. वर्ब म्हणजे क्रियापद असतं, क्रिया दर्शवतं. आर्टिकल हा पण एक सेंटेन्सचा पार्ट असतो जे ऑब्जेक्टला सपोर्ट करतं. त्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. आणि ऑब्जेक्टचे 2 प्रकार असतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट रिसीव्ह द ॲक्शन डायरेक्टली, त्याच्यावर क्रिया केली जाते. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं तो ते ॲक्शनचे रिझल्ट जो असतो तो रिसीव्ह करतो. ते पण आपण एका स्लाइडमध्ये बघणार आहोत. आता ह्या वाक्यामध्ये आय आहे हे प्रोनाउन आहे, ते सब्जेक्टचा रोल प्ले करत आहे. एट आहे ते पास्ट टेन्स ऑफ ईट आहे, ॲक्शन आहे, खाल्ला. आणि ए आहे ते मँगो बद्दल, आंब्याबद्दल सांगत आहे की एकच मँगो होता, खाल्लाय. आणि मँगो आहे तो ऑब्जेक्ट आहे. काय खाल्लं गेलं तर मँगो, ते ऑब्जेक्टचा रोल प्ले करतो. तर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, रेफर विथआउट द नोन स्पेसिफिक नेम. आता इथे आय आहे, जी व्यक्ती बोलत आहे ती स्वतःचं नाव न सांगता आय ने रेफर करते. विशेष नावाव्यतिरिक्त उल्लेख व निर्देश करण्यासाठी सर्वनामाचा उपयोग होतो. तर इंग्लिशमध्ये काय सर्वनाम आहेत? आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, एकापेक्षा जास्त यू पण तुम्ही, त्याला आपण स्पेसिफिक सांगायचं असेल तर यू ऑल बोलतो. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि ही आणि शी दोघांचंही प्लुरल आहे दे. ओके. व्यक्तींना सोडून इतरांसाठी वापरायचं असेल तर आपण इट वापरतो. आता जे क्रियापद आहे ते ॲक्शन तर दाखवतच, पण ते कोणत्या काळामध्ये केलं ॲक्शन ते पण दाखवतं. त्याच्यानुसार त्या क्रियापदाचं तो टेन्स वापरायचा असतो. ओके. आता वर्ब चेंजेस फॉर्म टू इंडिकेट द टेन्स, दॅट इज टू शो वेन अन ॲक्शन हॅपन्स. ओके. ॲक्शन कधी झालेली आहे ती सांगण्यासाठी क्रियापद जे आहेत ते चेंज करतं फॉर्म, वेगळे प्रकार आहेत त्याचे. तर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता प्रत्येक जे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, आता मी इथे प्रेझेंट पहिलं लिहिलेलं आहे कारण हे जे उदाहरण मराठीमध्ये देते आहे त्याचं प्रेझेंट टेन्स पहिला लिहिलेला आहे. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तिन्हीमध्ये 4 प्रकार आहेत. सिंपल आहे, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल म्हणजे कंटिन्युअस ॲक्शन करतो, रेग्युलर माहितीसाठी आपण सांगतो ते, खातो, खाल्लं, खाईन. कंटिन्युअस मध्ये खात आहे, खात होतो, खात असेन. परफेक्ट मध्ये खाल्ले आहे, खाल्ले होते, खाल्ले असेन. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये म्हणजे ॲक्शन झाली पण चालू आहे असं दाखवतं. खात राहिलो आहे, खात राहिलो होतो, खात राहिलो असेन. इथे मी सब्जेक्ट आहे तो मेल आहे त्यामुळे खातो आहे. आता जे सिंपल टेन्स आहे त्याच्यात ती क्रिया रेग्युलरली होत असते असं आपण दर्शवतो. त्याच्यामध्ये सिंग्युलर आहे की प्लुरल आहे ते पण वर्ब इंडिकेट करतं. आता इथे आय इट म्हणजे एकच व्यक्ती इट करते. ही इट्स, इथे पण एकच, तो खातो. शी इट्स, ती खाते. आणि हेच ही आणि शीचं प्लुरल दे आहे आणि ते असल्यावर इथे इट वापरतात, एस ने लागत. वी इट, दे इट. आता डू मध्ये खूप कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं, म्हणून इथे लिहिलेलं आहे आय डू एक्सरसाइज,
ही शी डज एक्सरसाइज, ही शी साठी डज येतं. आणि प्लुरल असेल तर डूच येतं. वी डू एक्सरसाइज, दे डू एक्सरसाइज. तर आर्टिकल हा मराठीमध्ये नसतं, इंग्लिशमध्ये ते इंडिकेट करतं की जो ऑब्जेक्ट आहे त्याचा साऊंड वॉवेल आहे की कॉन्सनंट आहे, आणि ते सिंग्युलरसाठी वापरतात, आणि त्याच्यामुळे इम्पॉर्टन्स आणि युनिकनेस पण ऑब्जेक्टचं कळतं. हे आर्टिकल मराठी डज नॉट हॅव सेपरेट आर्टिकल्स लाईक इंग्लिश डज. ओके. मराठीमध्ये आपण डायरेक्ट मी एक आंबा खाल्ला असं म्हणतो, डायरेक्ट काउंट लिहितो. इंग्लिशमध्ये पण आपण सांगू शकतो की आय एट वन मँगो. वनच्या इथे आपण आर्टिकल पण वापरू शकतो. आता आर्टिकलचे पण दोन प्रकार आहेत. इनडेफिनाईट आहे, त्याच्यामध्ये ए आणि चा यूज होतो. ए जेव्हा नेक्स्ट वर्ड बिगिन्स विथ ए कॉन्सोनंट, आणि ॲन जेव्हा नेक्स्ट वर्ड बिगिन्स विथ वॉवेल साऊंड. तर डेफिनाईट आर्टिकल द आहे. द स्पेसिफिक कुठल्याबद्दल ॲटमबद्दल बोलत असू तर आपण द वापरतो. मग ते सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, काउंट करता येत असेल, अनकाउंट काउंट करता पण येत नसेल, तरी सुद्धा जर आपण स्पेसिफिक कशाबद्दल बोलत असू तर द वापरतो. आर्टिकलचे इथे पुन्हा ए और ॲन जे सिंग्युलर साठी वापरतात, द स्पेसिफिक साठी वापरतात. ए अँड ॲन मध्ये सिंगल ऑब्जेक्ट ऑफ दॅट कॅटेगरी असेल जे काउंट करता येतात, असं ट्री, चेअर. इथे एक्झाम्पल आहे ॲन आयडिया, AEIOU वॉवेलने चालू होतं म्हणून ॲन. अ बुक, अ कॅट, अ युनिव्हर्सिटी. आता इथे त्याच्या साऊंड नुसार इथे याला अ युनिव्हर्सिटी म्हणतात. द जे आहे आर्टिकल ते स्पेसिफिक आपण एका पर्टिक्युलर ऑब्जेक्ट बद्दल बोलतोय त्याच्यासाठी द वापरले. जेव्हा दोन व्यक्ती बोलत असतात तेव्हा ते जनरल कुठल्या गोष्टीबद्दल नाही तर एका पर्टिक्युलर बुक बद्दल बोलत असतील तर द बुक ऑन द टेबल, द वॉटर इन द ग्लास, द ॲपल्स यू बॉट, असे इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सन आहे सूर्य, तो पण स्पेसिफिक आपण एक इंडिकेट करतो तर द सन. आर्टिकल इज नॉट used when it is not used. We often don't use any article with plural nouns when we are talking in general. I ate mangoes. Okay. आणि आर्टिकल अजून जेव्हा इन जनरल इंडिकेट करत असतो काहीतरी तेव्हा पण आर्टिकल स्किप करतात. ओके. विथ अनकाउंटेबल, जे आपण मोजू शकत नाही. विथ अनकाउंटेबल नाउन वेन रेफरिंग टू द इन जनरल, नॉट ए स्पेसिफिक ॲटम, वी कॅन स्किप आर्टिकल. इथे असं समटाइम्स आय एट ए मँगो फॉर लंच. ओके. आता इन जनरल आपण बोलतो आहे तर लंचच्या पुढे ए नाही लिहिलं तरी चालणार आहे. पण काही फ्रेजेसमध्ये आपल्याला जर स्पेसिफिक इव्हेंट किंवा पर्टिक्युलर लंच बद्दल सांगत असू तेव्हा आपण अ किंवा द वापरू शकतो. आता ऑब्जेक्ट जे आहे नेक्स्ट पार्ट आहे ऑब्जेक्ट, ते आन्सर करतं की व्हॉट और होम, जे क्रिया होते ती कशावर होते आहे. ओके. तर ऑब्जेक्टचे पण दोन पार्ट आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट दॅट ऑब्जेक्ट रिसीव्ह द ॲक्शन, आणि इनडायरेक्ट मध्ये रिझल्ट ऑफ द ॲक्शन इज रिसीव्ह. तर इथे शी गेव हिम ए गिफ्ट, यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही ऑब्जेक्ट आहे. इथे डायरेक्ट मध्ये गिफ्ट येतं आणि इनडायरेक्ट मध्ये हिम येतं. ओके. सो देर कॅन बी वन ऑब्जेक्ट डायरेक्ट और टू ऑब्जेक्ट, वन डायरेक्ट वन इनडायरेक्ट. ओके. आता आपण ऑब्जेक्ट बद्दल बघितलं इथे, राईट. व्हॉट आणि होम क्वेश्चन्स असतात, पण आपल्याला अजून क्वेश्चन्स अजून असतात की वेअर, वेन, हाऊ, वाय, फॉर व्हॉट पर्पज.
मग ते प्रीपोजिशन फेजेस येतात. अजून एक्स्ट्रा जेवढी माहिती ऍड होते ते प्रीपोजिशनल फेज आहे. आणि ह्याच्यात प्रीपोजिशन जे वर्ड आहे फॉर वापरलं आहे. आय एट ए मँगो इन ए गार्डन. ओके, इन प्रीपोजिशन वापरलं आहे. तर ते आपण पुढे शिकणार आहोत अजून डिटेलमध्ये. तर हे झाले बेसिक पार्ट्स ऑफ ए सेंटेन्स. अजून पार्ट्स जे कव्हर नाही केले ते नाउन, प्रॉपर नाउन, त्याच्याबद्दल पण थोडं बोलू. नंतर प्रीपोजिशन, adjectives which gives more information about the object, आणि adverb gives more information about the verb. A ripened mango, हे पिकलेला आंबा. Quickly ate, कसं खाल्लं तर quickly ate. The quickly indicates adverb. Adjective is ripen here. हे आपण पुढच्या काही भागात शिकणार आहोत. धन्यवाद.